तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी आता पहिल्यांदाच काहीतरी असं वेगळं ट्राय करतो आहे. तर त्याचं असं की मी निघालो आहे गावाला. हे बघा समोरच गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचं दर्शन करून मी निघालो आहे गावाला. तर आपण आता आलेलो आहे कोपरखैरणे स्टेशनमध्ये. कोपरखैरणे स्टेशनमधून आपण वाशी ट्रेन पकडून जाणार आहे सानपाडाला. तर आपण हे बघू शकता की वाशी ट्रेन आलेली आहे. आता ह्या ट्रेनमध्ये बसून आपण जाणार आहे सानपाडाला. Step, step, shuffle in a half-turn spin. Pull the daylight under your skin. Feel the pocket where the loose change. तर फायनली आपण सानपाडामध्ये पोहोचलेलो आहे. आता आपण सानपाडा स्टेशनच्या बाहेर जाऊन तिथं ट्रॅव्हल्स लागतात. मित्रांनो, सानपाडा म्हणजे एक प्रकारचं ट्रॅव्हल्सचं हबच म्हणू शकतो. कारण इथं तुम्ही कुठेही जा, तुम्ही कराड, सातारा, सांगली, ढेबेवाडी, कोल्हापूर कुठेही जा, तुम्हाला प्रत्येक ठिकाणच्या ट्रॅव्हल्स इथे सानपाड्यामध्ये मिळतात. तर आपण आता जाऊया आणि बघूया ट्रॅव्हल्स. इथे भरपूर ट्रॅव्हल्स असतात, त्यामुळे इथे ट्रॅव्हल्स भेटायचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपल्यालासुद्धा काही प्रॉब्लेम आला नाही. आता मी इथे मला ट्रॅव्हल्स मिळालेलीच आहे. समोरची आपली SK ट्रॅव्हल्स म्हणून आहे. इथं आलेल्याचा मित्रांनो एक फायदा असतो की तुम्हाला बार्गेनिंग करायला मिळते. कारण असेच जर तुम्ही तिकीट बुकिंग करायला गेला तर तुम्हाला फिक्स रेट सांगतात. फिक्स रेटमध्ये तुम्हाला त्याच रेटमध्ये बुकिंग मिळते. पण इकडे सानपाडाला आल्यावर गाड्या भरपूर असतात, त्यामुळे तुम्हाला तिकीटमध्ये बार्गेनिंग करायला मिळते. तर आता तुम्हाला बार्गेनिंगमध्ये मी जर बुकिंग केलं असतं तर मला ₹300 प्लस एक तिकीट पडली असती. पण इथं सानपाडाला मी आल्यामुळे मला ₹250 सीट पडलेली आहे. तर आता जाऊन बसूया आपण आपल्या सीटवरती. आपल्याला 18 नंबर विंडो ही सीट मिळालेली आहे. तर आपण तिथे जाऊन आता बसूया. तर मित्रांनो, तब्बल पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर आता आपली ट्रॅव्हल्स सानपाडामधून निघालेली आहे. Finger snapped and a heel tap back. Empty street where the lines all crack. Hum a note that the wind might grab. Loose change jangling in a paper bag. मित्रांनो, आता तुम्हाला समोरच दिसणार आहे काहीतरी नवीन. हा आहे तेच आहे ज्याची सगळे लोक आतुरतेने वाट पाहत असतात आपल्या पहिल्या ट्रिपमध्ये. आपलं मिसिंग लिंक म्हणजेच आता नवीन झालेलं कनेक्टिंग लिंक. मित्रांनो, ह्याला बघण्याची सर्वांनाच उत्सुकता असते आणि तसंच मलाही पहिल्यांदाच माझी ही बघण्याची वेळ होती. तर मलाही तशीच उत्सुकता होते. आणि मित्रांनो, खरं सांगू का तुम्हाला, ह्या ब्रिजवरून जर जाताना ना एकदम शांत वातावरण असतं. एकदम येणारी ती थंड हवा, खूप मस्त फिलिंग येते. खूप मस्त ब्रिज बांधलेला आहे हा. No big talking, no heavy load. Just a crack on the asphalt stone. Lean a little where the wild things grow. Step, step, shuffle in a half-turn spin. Pull the daylight under your skin. Feel the pocket where the loose change sits. Tap the rhythm with your fingertips. Roll your shoulders like a slow. तर मित्रांनो, रात्रीच्या सुमारे 2:30च्या दरम्यान गाडीने स्टॉप घेतलेला आहे. इथे जेवण वगैरे नाश्ता वगैरे करण्यासाठी हा स्टॉप घेतला जातो. तर इथे ड्रायव्हर वगैरे जेवतात आणि बाकीचे पॅसेंजर लोक ज्यांना जेवायचं आहे ते जेवतात आणि ज्यांना चहा वगैरे नाश्ता करायचा असेल ते नाश्ता करतात. तर आता आपण चहा घेतलेला आहे. आता आपण मस्तपैकी चहा पिऊया. वातावरण थोडं थंडीचं झालेलं आहे. आता त्या थंडीमध्ये मस्त चहाची झुळूक घेऊया एक. तर मित्रांनो, चहा पिऊन झाल्यानंतर अर्ध्या तासांनी गाडी निघाली तिथून. कराडमध्ये 5:15च्या सुमारास गाडी आली. तर इथून मी इकडे आमच्या रूमवर आलो. कराडमध्ये अक्षदा मंगल कार्यालयाची इथे आपली रूम आहे वृंदावन सिटीमध्ये. तिथे आलो आणि तिथून मग सकाळी गाडी वगैरे घेऊन मी घरी गेलो. तर मित्रांनो, असा काही होता आपला मुंबई कोपरखैरणे टू कराड म्हासोलीचा प्रवास. मिनी व्लॉग म्हणता आपला व्लॉग खूप मोठा झाला. मला वाटलं नव्हतं की एवढं मला बोलता वगैरे येईल. मी मिनी व्लॉगमध्ये छोटासा व्लॉग करायचा म्हणून केला, कारण माझं फर्स्ट टाईम होतं. पण मला ठीकठाक आपलं मी होईल तेवढं ट्राय केलेलं आहे. काही चुकलं असेल तर काय माफ करा, नाहीतर माप काढा, काय प्रॉब्लेम नाही. पण काहीतरी बोला, चांगलं वांगाळ काहीतरी बोला आणि आपला व्लॉग कसा झाला आहे ते सांगा. बाय. आणि व्हिडिओ बघताना तुम्ही किती हसला हे मला मेसेज करून सांगा.